नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एम.एस.सी.आय.टी. इरा सेशन 43 बघणार आहोत. तर फर्स्ट नॉलेज चेक आपण या ठिकाणी बघूया. एकूण 5 नॉलेज चेक आहे या सेशनमध्ये. फर्स्ट क्वेश्चन आहे, युजर्स कॅन रिव्हिजिट देअर पोस्ट डायलॉग्स विथ ChatGPT थ्रू द कन्व्हर्सेशन हिस्ट्री फीचर ऑन द डॅशबोर्ड. करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट, ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, what is a unique feature of ChatGPT 4 compared to ChatGPT 3.5? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट, इट allow users. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनिता a teacher from Kolkata want to make her history lesson more interactive and engaging for her high school student. How can ChatGPT help here? करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, by suggesting interactive quiz question. And last question आहे, what ethical consideration are ChatGPT built with? Correct answer आहे सेकंड, ensuring responses are safe and respectful. अशा प्रकारे फर्स्ट नॉलेज चेक आपलं पूर्ण झालं. आता आपण बघूया सेकंड नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, what should be include the ChatGPT conversation for better responses? करेक्ट आन्सर आहे फोर्थ, add images and videos. And next question आहे, how does ChatGPT perceive user input? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, as data. And third question, how can businesses use sentiment analysis provided by ChatGPT? करेक्ट आन्सर आहे थर्ड, to gain insight into public opinions. And last question आहे, what role does ChatGPT play in data analysis? करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, it process and interprets what's amount. तर या ठिकाणी आपलं सेकंड नॉलेज चेक कंप्लीट झाले. आता आपण थर्ड नॉलेज चेक बघणार आहोत, तिसऱ्या नंबरची टेस्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन्स्टेड ऑफ विविंग AI ॲज अ थ्रेट, हाऊ शुड इंडिव्हिज्युअल perceive it? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट, ॲज अ टूल दॅट कॅन इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज ChatGPT evolving in landscape impact its role in creative and professional project? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, it enhance its potential. And third question आहे, what unique value does ChatGPT bring to party planning? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट, providing creative and practical decoration tips. लास्ट क्वेश्चन आहे, Karan is planning a family trip to Kerala. How can ChatGPT assist the planning? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, recommending travel routes and culture insights. त्याच्या थर्ड नॉलेज चेक इथे आपलं पूर्ण झालंय. आता आपण बघूया पुढील नॉलेज चेक, फोर्थ, चौथ्या नंबरची ही नॉलेज चेक टेस्ट आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच AI टेक्निक हेल्प ई-नाम instantly assign grade to agriculture procedure produce? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, AI बेस्ड ग्रेडिंग अल्गोरिदम्स. अँड नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच AI फीचर ऑफ ई-नाम डेमॉन्स्ट्रेटेड हेअर? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिअल टाईम डेटा व्हॅलिडेशन. चौथं नॉलेज चेक आपलं इथं पूर्ण झालंय. आता आपण पाचव्या नंबरची नॉलेज चेक टेस्ट बघणार आहोत. फिफ्थ नॉलेज चेक स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट कॅन यू ट्रॅक युझिंग हॅबिटिका? करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, डेली हॅबिट्स. लास्ट क्वेश्चन, हॅबिटिका रिवॉर्ड्स युजर प्रायमरीली बाय? तर करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, व्हर्च्युअल पॉईंट्स अँड अचिव्हमेंट. तर संपूर्ण नॉलेज चेक आपले पूर्ण झाले आणि आता आपण या सेशनची सेशन कंप्लीशन टेस्ट बघणार आहोत. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच टू ऑफ द फॉलोइंग सिनेरियोज आर परफेक्ट एक्झाम्पल ऑफ रिअल टाईम प्रोसेसिंग? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट अँड थर्ड.
नेक्स्ट क्वेश्चन आहे यू आर क्रिएटिंग अ लायब्ररी मॅनेजमेंट टेबल विच टू फील्ड वुड फेल ॲज अ प्रायमरी की बिकॉज की आर नॉट युनिक. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड अँड फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय इज बॅच प्रोसेसिंग मोर सुटेबल दॅन रिअल टाइम प्रोसेसिंग फॉर जनरेटिंग मंथली इलेक्ट्रिसिटी बिल. चूज टू रिझन. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अँड फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ वेदर स्टेशन कलेक्ट टेम्परेचर डेटा every second but send a summary report to a news channel every 24 hours. Which two type of processing are taking place here? Correct answer आहे याचं second and third. Next question. In a bank account table, which two statement correctly describe the importance of a key field? Correct answer आहे याचं third and fourth. Next question is a factory worker attendance is marked every day but his salary is calculated only on the 13th of every month. What is the salary calculation process called? Correct answer आहे याचं third, batch processing. Next question is an Indian Railways ticketing counter need to show set availability. If it use batch processing instead of real time processing, what would happen? Correct answer आहे याचा second, multiple people might be sold the same seat. Next question आहे when you use a UPI app like GPay or PhonePe to pay shopkeeper, the money is deducted instantly. Why is real time processing used in this case? Correct answer आहे याचं first, to provide the user from spending the same money twice. Next question आहे the state board is calculating result for 15 lakh student. It collects all the marks and process them together at the end of the month. Which processing method is being used here? Correct answer आहे याचं fourth, batch processing. And last question आहे a school librarian is creating a digital list 500 students. Two students are named Amit Sharma. What should the librarian use as the key field to ensure that books are not wrongly assigned? Correct answer आहे याचं third, युनिक ॲडमिशन नंबर. तशा प्रकारे सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 43 या ठिकाणी पूर्ण झाले. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. तर एक लाईक जरूर करा. चॅनलला आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट सेशनमध्ये 44 मध्ये.